तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला भाऊचा धक्का झालेला आहे. त्याचबरोबर जे आहे शेवटी-शेवटी का होईना, ते अनुश्री मानेची थोडीशी वाहवाही करताना दिसून आले. तर मित्रांनो, झालेलं असं, आपल्याला माहिती आहे पहिल्याच एपिसोडमध्ये जे आहे अनुश्री मानेने सगळ्या मतलब 16 कंटेस्टंटच्या विरोधात उभी राहून स्वतःचं ओपिनियन मांडलेलं होतं. तेव्हा त्यांची त्यांची बाहेर ऑडियन्स खूपच चांगली बनलेली आणि लोकांना पण त्यांचं ते डिसिजन आवडलं होतं, कारण ते डिसिजन बरोबर होतं. त्यासाठी रितेश भाऊंनी वाहवाही केली. नंतर बोलले, "तू तू पूर्ण बाकीचे 3 दिवस जे आहे पूर्ण शांत होती. त्याचं काय रिझन होतं?" पण त्यावर ते काही बोलल्या नाही. व बोलले, "जेव्हा तुझं नॉमिनेट झाली त्यानंतर तू वापस परफॉर्मन्स आला. म्हणजे तुझ्यामध्ये पोटेन्शियल तर आहे आणि तू चांगली खेळते पण आहे. पण तुझा जे आहे पोटेन्शियल तेव्हा बाहेर येतं जेव्हा तुझ्यावर अर्जंट पॉइंटवर वेळ येते, की तू बोलायला पाहिजे. तेव्हा तू बोलते. अदरवाईज तू बोलत नाहीये." तर या गोष्टी घडून आल्या. त्यानंतर ती म्हटली, की पुढच्या जो वीक असणार आहे, भाऊचा धक्का होणार आहे, त्या टाईमला माझी कंप्लेंट येणार नाहीये. यासाठी मी 100% शुअर आहे. आणि माझा गेम पण इम्प्रूव्ह करेन. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तिचा गेम प्ले कितीपत इम्प्रूव्ह होईल? ते तर व्हायला पाहिजे, कारण की ती चांगली खेळते. आपल्याला पण माहिती आहे तिच्यामध्ये पोटेन्शियल पण आहे. तर बघूया पुढच्या वीकपर्यंत तिचं काय येणार आहे. तोपर्यंतसाठी सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या अपडेटसोबत.